सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास केला जात असताना बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींची आज चौकशी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर आज पोलीस उपायुक्त सत्यनारायण यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कार्यालय व परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली आहे। श्रद्धा कपूर चौकशीसाठी कार्यालयात हजर झाली। दरम्यान काल रकुलप्रीत सिंह आणि करिश्मा यांची एनसीबीने चौकशी केली। तसेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून दीपिका पदुकोणची चौकशी सुरू करण्यात आली। तसेच ही चौकशी किती वेळ चालणार हे अद्याप अस्पष्ट आहे। सुशांत सिंग राजपूत हा 14 जून रोजी वांद्रे येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता। त्याच्या मृत्यूनंतर अंमली पदार्थ प्रकरण पुढे आले। ड्रग्स प्रकरणात काही ड्रग्स पेडलरने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे आपले जबाब दिलेत। वसई रोडवरील कालवार गावाच्या हद्दीतील रोडवरील एका खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने त्या खड्ड्यात दुचाकी आदळून दुभाजकाला जोरदार धडक दिल्याची घटना घडली। या अपघातात दुचाकीवरील कला दिग्दर्शक आर्ट डायरेक्टर जागीच ठार झालाय। हर्ष विनोद सिंह वय वर्ष 26 राहणे ठाणे असे मृत झालेल्या कला दिग्दर्शकाचे नाव आहे। तो नायगाव इथे शूटिंगचे लोकेशन पाहण्यासाठी भिवंडी वसई मार्गाने जात असताना त्याच्यावर काळाने घाला घातलाय। खड्ड्यांमुळे अपघात झाला आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झालाय। या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी नोंद केली। दरम्यान भिवंडी तालुक्यातील माणकोली ते चिंचोटी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे। या खड्ड्यांनी यापूर्वीही नागरिकांचे नाहक बळी सुद्धा घेतले। सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास सुरू आहे। एनसीबीच्या कार्यालयात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूरची चौकशी सुरू आहे। तर पाठोपाठ सारा अली खानलाही चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल करण्यात आले। चौकशीसाठी सारा अली खान गोव्याहून मुंबईला परतली। कथित ड्रग्ज संदर्भातील व्हॉट्सॲप चॅटबद्दल एनसीबी चौकशी करणार आहे। सारा अली खान आणि श्रद्धा कपूर या दोघी सुशांत सिंह राजपूत सोबत त्याच्या लोणावळा येथील फार्म हाऊसवर जात होत्या। त्या ठिकाणी अंमली पदार्थांचं सेवन केलं जात असल्याचेही एनसीबीच्या तपासात समोर आलंय। कोरोना आणि आता त्यानंतर निर्माण झालेल्या लॉकडाऊनमुळे राज्यासह देशातील आदिवासी आणि दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला। त्यासाठी देशभरात विविध सरकारी आणि खाजगी संस्थांकडून अनेक पर्याय समोर आणले जातात। याच पार्श्वभूमीवर आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून गेमिफाईड लर्निंग नावाची एक शिक्षण पद्धती सध्या शिकवली जाते। केंद्र सरकारच्या आदिवासी विभागाच्या अंतर्गत देशातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाला विविध पर्याय दिलेत। त्याच पार्श्वभूमीवर 400हून अधिक IIT शिक्षण तज्ज्ञांनी स्टेप अप हे एक स्टुडंट टॅलेंट एन्हान्समेंट प्रोग्रामचे लर्निंग ॲप्लिकेशन तयार केले। याच माध्यमातून गेमिफाईड लर्निंग ॲपचे नवीन शिक्षण दिले जाते। या शिक्षणात गणित, विज्ञान आणि भाषा विषय ही अत्यंत आनंददायी आणि सतत प्रोत्साहन मिळेल असे धडे दिले जातात। त्यासाठी तशी रचना करण्यात आली आहे। एखादी संकल्पना समजून देण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे पर्याय देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींचे सहजपणे आकलन होते, अशी माहिती राज्यात स्टेपचे प्रवीण त्यागी यांनी दिली आहे। 450 IITians और डॉक्टर्स की टीम ने ये संकल्प लिया, एक विश लिस्ट बनाई, ensuring that quality education reaches to the remotest child at the most affordable price in a gamified format, an interesting learning format। और देखिए ऊपर वाले ने कैसे दुआ कबूल करी कि आज स्टेप का ट्राइबल डिपार्टमेंट के साथ एक MOU हुआ है, जिसमें EMRS के जितने भी विद्यार्थी हैं उन सभी बच्चों को स्टेप के थ्रू शिक्षा साइंस और मैथ्स में 6ठी से 12वीं क्लास के लिए दी जाने। इंग्लिश फंड के बच्चों के लिए बहुत हेल्पफुल हो रहा है। अभी पीरियडिक टेस्ट जो हुई है उसमें अच्छे मार्क्स लाने के लिए भी इंग्लिश फंड टैब का बहुत इस्तेमाल अच्छी तरीके से हो रहा है। और चैप्टर वाइज पहले चैप्टर वाइज प्रैक्टिस टेस्ट लेते थे। मुझे तो लगता है चैप्टर वाइज प्रैक्टिस टेस्ट लेने से भी टैब यूज करना बहुत आसान है।
नवी मुंबईत कोणत्याही शाळांनी फी न भरण्याचे कारण देऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवल्यास शाळांची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण अधिकाऱ्यांनी दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्यामुळे याचा फटका कित्येक नागरिकांना बसलाय. सद्यस्थितीत रोजगार गेल्यामुळे या व्यवसायात मंदी आल्यामुळे कित्येक पालकांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. शाळा सुरू झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची सक्ती करू नये असे शिक्षण मंत्र्यांचे आदेश असूनही काही शाळा विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात बसण्यास मज्जाव करतात व ग्रुपमधून काढून टाकतात. त्याचप्रमाणे फी भरण्यासाठी शाळांकडून विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्यात येतोय. यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड हानी होते. शिक्षण विभागाने अशा शाळांना दणका देण्याचे ठरवले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना फी संबंधी माहिती वेबसाईटवर तसेच शाळांच्या दर्शनीय भागी लिहून ठेवण्यात यावी असे आदेश देण्यात आले. शिक्षण विभागातील तक्रारी संबंधी एक समितीही स्थापन करण्यात येणार आहे. शिवाय ज्या शाळा फी न भरल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवतील त्यांची मान्यता रद्द करण्यात येईल असे शिक्षण विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले. महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरातील कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यात मुंबई महापालिका प्रशासनाने चोख आणि अतुलनीय कामगिरी बजावली. याचीच दखल घेत इंडो अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांचा IICC कोविड क्रुसेडर्स 2020 पुरस्काराने गौरव करण्यात आला. इंडो अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि मुंबईतील अमेरिकन दूतावास यांच्याद्वारे संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला. जवळपास काल माननीय अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जवळपास 90 ते 100 शाळा आहेत, ज्या महत्त्वाच्या शाळा आहेत त्यांची बैठक घेण्यात आली. सर्व शाळांना शिक्षण विभागातर्फे आणि माननीय अतिरिक्त आयुक्तांतर्फे काही सूचना देण्यात आल्या. त्यामध्ये विशेषतः फी स्ट्रक्चर जे आहे शाळांचं ते त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती डिक्लेअर करावं. कोणती फी घेणार आहेत आणि कोणती नाही हे एक बंधनकारक केलेलं आहे. ते फी स्ट्रक्चर त्यांनी शाळेच्या वेबसाईटवरती नाहीतर शाळेत दर्शनी भागी दिसेल, पालकांना दिसेल किंवा पालकांना माहिती होईल अशा पद्धतीने पालकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात यावी. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शाळांनी संपर्क अधिकाऱ्यांचे नंबर डिक्लेअर करावेत. संपर्क अधिकारी किंवा तक्रार निवारण अधिकारी यांच्यामार्फत या संपूर्ण रिड्रेसल सिस्टीम त्यांनी तयार करावी, जेणेकरून पालकांच्या कंप्लेंट्स ह्या शाळांच्या लेवलवरती सॉल्व्ह होतील अशा प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे शिक्षण विभागामार्फत एक कंप्लेंट बॉक्स शिक्षण विभागात ठेवण्यात येत आहे. यानंतर शिक्षण विभागामार्फत या ज्या तक्रारी येतात त्याच्या संदर्भात एक समिती गठीत केलेली आहे की ज्या तक्रारी प्राप्त होतात त्याच्यावरती इमिजिएट कारवाई करून त्या अनुषंगाने ज्या हे असतील म्हणजे नियमाधीन कारवाई जी असेल ती प्रस्तावित करण्यासाठी जी समिती आपण गठीत केलेली आहे त्याचं डिटेल्स आजच संध्याकाळी आम्ही डिक्लेअर करत आहोत. याशिवाय सर्व शाळांनी ऑनलाईन शिक्षणामध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्यात येऊ नये किंवा जर समजा अशी तक्रार आढळली तर त्या संबंधित शाळांवरती शाळा मान्यता रद्द करण्याचे पण प्रस्ताव पाठवले जाईल अशी कडक सूचना किंवा कडक निर्देश माननीय अतिरिक्त आयुक्त यांनी या बैठकीमध्ये दिलेले आहेत. धन्यवाद. साधारणतः 7 ते 8 दिवसामध्ये ही कारवाई आम्ही कंप्लीट करून घेत आहोत. 7 ते 8 दिवसामध्ये संपूर्ण शाळांचा आम्ही रिव्ह्यू घेऊन प्रत्येक शाळांमध्ये ज्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत त्याचा कंप्लायन्स झाला आहे की नाही याची आम्ही पडताळणी करणार आहोत. कंगना राणावत मालमत्ता कारवाई प्रकरणाची सुनावणी येत्या सोमवारी म्हणजेच 28 सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. कंगनाच्या वकिलाने आज न्यायालयात युक्तिवाद सादर केलाय. मुंबई पालिकेने इतक्या लवकर काम कसे केले? एक दिवस आधी सर्वेक्षण केले आणि दुसऱ्याच दिवशी आपण कारवाई केली. कंगनाच्या कार्यालयाचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेले BMCचे अधिकारी कोण आहेत असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला. पहिल्यांदा पाहिल्यावर असे दिसते की चुकीच्या हेतूने ही कारवाई केली गेली. कंगनाचे वकील म्हणाले की ही कृती संशयास्पद आहे. कंगना महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेच्या विरोधात उभी होती, त्यामुळे BMCला शस्त्र बनवण्यात आले. मुंबईत खासगी वाहनांची ये-जा करणाऱ्यांना 1 ऑक्टोबरपासून 5 ते 25 रुपयांपर्यंत वाढीव टोलचा भार सहन करावा लागणार आहे. टोलच्या बाबतीतली माहिती पुढे आलेली आहे. सुरुवातीपासून टोलचा मुद्दा खरं तर ऐरणीवर मनसेनीच आणलेला आहे. त्याच्या संबंधात आम्ही कोर्टामध्ये सुद्धा गेलो आणि न्यायालयीन लढाई सुद्धा चालू आहे.
त्यामुळे आज जो टोलवाढीचा मुद्दा आला त्याच्याशी पक्षप्रमुखांशी आणि सगळी चर्चा करून पुढची पावलं काय असतील ती लवकरच तुम्हाला आम्ही सांगू. महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरातील कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यात मुंबई महापालिका प्रशासनाने चोख आणि अतुलनीय कामगिरी बजावली. यांचा IICC कोविड क्रुसेडर्स 2020 पुरस्काराने गौरव करण्यात आलाय. इंडो अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि मुंबईतील अमेरिकन दूतावास यांच्याद्वारे संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आलाय. My honor and privilege to receive the recognition for our work, which is not only our national duty, but also a great service to mankind in the present times of COVID-19. I accept this recognition with a sense of great humility. I am grateful to the Indo-American Chamber of Commerce. I am also thankful to the jury. On the 8th of May, when the government of Maharashtra appointed me as Municipal Commissioner of Mumbai, I made a promise to my heart and soul that I shall try my best. And our team BMC has been the best. Team BMC has given effective response to the COVID fight. The 4 pillars of COVID fight, namely testing, ambulances, patient management, hospital management, have all been put on autopilot. Team BMC has lost more than 200 of its colleagues in this fight against COVID, and more than 5,000 people have become COVID positive. But the show goes on, and I salute them for this. I am sure the other nominees are equally competent and deserving, and they're winners in their own right. Thank you very much. Jai Hind, Jai Maharashtra. जिल्ह्यातील अरुणा पाटबंधारे प्रकल्पाच्या निविदा क्रमांक 3 मध्ये मोठा घोटाळा झाला असून राजकीय पक्षाचे नेते आणि अधिकारी यांच्यात संगनमताने कामे वाटून घेतली गेली. याबाबत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर प्रलंबित निविदांची 15 दिवसात प्रक्रिया करून कार्यारंभ आदेश देणारे दुसरे पत्र कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत. त्यानंतर प्रलंबित निविदांची 15 दिवसात प्रक्रिया करून कार्यारंभ आदेश देणारे दुसरे पत्र कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत. या दोन्ही पत्रांवरील आमदारांची सही वेगवेगळी आहे. त्यामुळे आमदारांची भूमिका संशयास्पद असून आमदार वैभव नाईक तक्रारीसाठी एक आणि सेटलमेंटसाठी दुसरी सही करतात असा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. ही आमदार वैभव नाईकांची 2 पत्र आहेत. या पत्रांमध्ये वेगवेगळी सही दिलेली आहे. एक पत्र आपल्या माननीय मंत्री महोदयांना दिलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी लगेच माननीय कार्यकारी अभियंत्यांना जी त्यांची तक्रार होती याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, संगनमताने केलेला आहे, तो भ्रष्टाचार एका रात्रीत संपुष्टात आला आणि दुसऱ्या दिवशी याच बाबत निविदा खोलाव्यात आणि निविदा परत त्या लोकांना कार्यारंभ आदेश द्यावे अशा प्रकारची जादू काय घडली हा आता प्रश्न सिंधू जिल्ह्यातल्या जनतेच्या मनात राहिलेला आहे. टाळेबंदीत शासनाने हळूहळू शिथिलता आणली असल्याने आता सगळे व्यवहार सुरू झालेत. पर्यटनही हळूहळू सुरू झाल्याने समुद्रावर पर्यटक येण्यास सुरुवात झाली. यामुळे समुद्रकिनारी व्यवसाय करणाऱ्या बाईक मालकांना 7 महिन्यांनंतर दिलासा मिळाला. त्यामुळे समुद्रकिनारी आता बाईकवर सवारी करताना पर्यटक दिसू लागलेत. मार्च महिन्यापासून देशासह राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. पर्यटन स्थळावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली. त्यामुळे समुद्र किनारे, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे ही पर्यटकांविना सुनी झाली होती. टाळेबंदीमुळे समुद्रकिनारी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना याचा मोठा आर्थिक फटका बसला. ATV बाईक, बोटिंग, घोडा, उंच सफारी व्यावसायिकांना 7 महिने आपल्याकडील कर्मचाऱ्यांना व्यवसाय नसतानाही पगार द्यावा लागला. त्यामुळे हे व्यावसायिक आर्थिक विवंचनेत अडकले होते. गेले 7 महिने घरीच राहिलेलो आहोत. आमच्या गाड्या वगैरे, आमचे ड्रायव्हर वगैरे पूर्ण परिस्थिती डाऊन होती. त्याच्यामुळे शासनाने आम्हाला आता थोडीफार परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळे आता अलिबाग बीच इथे थोडे पर्यटक यायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला थोडा प्रोत्साहन मिळण्याबाबत चालू झालेला आहे.
आणि पर्यटन बाहेरून येतात, पण त्यांना आम्ही सॅनिटायझर वगैरे किंवा मास्कचा प्रवार, ज्यांनी कोणी मास्क घातला नसेल त्यांना मास्क घालायला सांगतो. गाडीवर बसायच्या अगोदर सॅनिटायझर देतो. गाडीवर कस्टमर फिरून आला त्याच्यानंतर आम्ही सॅनिटाईज करतो गाडी. हे सर्व प्रोटेक्शन आहेत ते आम्ही पूर्णपणे पार पाडतो. शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने गेले काही महिने हॉटेल बंद होते. लॉकडाऊनही काही अंशी शिथिल करण्यात आल्यानंतर हॉटेलमध्ये पार्सल सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यासाठी मर्यादित वेळ दिला होता. मात्र आता पुण्यात पार्सल सेवेसाठी हॉटेल संध्याकाळी 7 नंतरही सुरू ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलाय. त्यामुळे हॉटेल चालकांना दिलासा मिळालाय. कोरोनाच्या धोक्यामुळे हॉटेल चालकांना फक्त पार्सल आणि टेक अवेची परवानगी आहे. त्यामुळे केवळ संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच त्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यापेक्षा जास्त वेळ हॉटेल सुरू असल्यास व्यावसायिकांना दंड आकारला जात होता. वेळेच्या मर्यादेमुळे हॉटेल चालक आर्थिक संकटात सापडले होते. तसेच पार्सलच्या ऑर्डर्सही रात्री 7 नंतरच मिळतात. त्यामुळे 7 ऐवजी रात्री 11 पर्यंत वेळ वाढवून देण्याची मागणी पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेल्स असोसिएशनने केली होती. पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनने काल आम्ही डेलिगेशन घेऊन गेलो कमिशनर साहेबांना, विक्रम कुमार साहेबांना. त्यांना आम्ही भेटलो आणि आम्ही त्यांना अडचण सांगितली की संध्याकाळी 7च्या नंतर पार्सल बंद करणं हे आर्थिकदृष्टी ज्यांनी चालू केलेलं पार्सल देणं त्यांना ते परवडणार नाही. आणि दुसरं जे कस्टमर्स आहेत जे ऑफिसमधनं घरी जाताना ते ऑर्डर देतात आणि जाताना पिकअप करतात किंवा स्विगी आणि झोमॅटोला ऑर्डर संध्याकाळच्या जेवणाचं 7 नंतरच येतं. कोणीही जेवण सकाळी मागून ते संध्याकाळी खाणार असं होत नाही, कारण ते हायजीन पण नाही या कोविडच्या सिच्युएशनमध्ये. तर आम्ही रिक्वेस्ट केली कमिशनर साहेबांना, जसं बाहेर कर्नाटकामध्ये, पंजाबमध्ये, दिल्लीमध्ये संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत परमिशन आहे टेकअवेला, तसं आम्हाला त्यांनी ऑर्डर द्यावा. तर त्यांनी तुरंत ती गोष्ट मान्य केली आणि तशी आम्हाला परमिशन दिली. आणि त्याच्यामध्ये पुण्याचे मेयर आणि पुण्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पण इनिशिएटिव्ह घेतला आणि त्याच्यामुळं आम्हाला ती परमिशन मिळाली. आमच्या हॉटेल इंडस्ट्रीला गेले आत्ता 6 महिने जवळजवळ 500 कोटीच्या वरती नुकसान झालेलं आहे आणि त्यात 2.5 लाख कामगार बेकार झालेले आहेत. तर ह्याच्यामुळं काय होईल, आता टेकअवे चालू केलं की अजून आम्हाला डायनिंगची परमिशन दिलेली नाही आहे. ती पण आम्ही हे केलेलं आहे, डिमांड केलं की तुम्ही ते डायनिंगची परमिशन द्या. तर तेही मिळण्याची शक्यता आहे येत्या काही दिवसात, असं आम्हाला परवा CMनी पण सांगितलं आणि डेप्युटी CM अजितदादा पवारांनी पण सांगितलं आम्हाला. तर आम्ही ती अपेक्षा करतोय त्यांनी ती चालू करावी. आणि ज्यांनी आता चालू केलं त्यांना टेकअवेला रात्री 11 वाजेपर्यंत परमिशन दिल्यामुळं थोडंसं त्यांचा आर्थिक वृद्धी होईल. यंदा जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळ नव्हे तर अतिवृष्टीमुळे संकटात सापडलाय. गेल्या 15 दिवसापासून सततचा होणारा पाऊस तसेच काही मंडळात झालेली अतिवृष्टीने खरीपातील पिकांचे मोठे नुकसान झाले. उदगीर तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या शिवारातील पिकांची राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी शनिवारी पाहणी केली. सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरवर्षी पावसाअभावी उत्पादन घटत असते. यंदा मात्र परिस्थिती वेगळी असून सततच्या पावसामुळे पिके पाण्यात गेली. खरीप हंगामातील पीक काढणीच्या वेळी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 15 दिवसापासून सतत होत असलेल्या पावसामुळे तूर, मूग, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील 74,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाचा आहे. बऱ्याच पिकाचं आणि नदीकाठच्या जमिनी पूर्णपणे वाहून गेल्या. त्याच्यामध्ये विहीर त्या ठिकाणी बुजलेले आहेत. सरसकट पंचनामे करण्याच्या या ठिकाणी आपण आदेश दिलेले आहेत. इथे कृषी अधिकारी, आमचे तहसीलदार साहेब, SDM साहेब, आदरणीय आमचे बसवराज पाटील साहेब, सभापती साहेब, सगळे कल्याण पाटील साहेब, सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. पाहणी केली. अक्षरशः शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. मी आत्ताच मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार साहेबांशी बोलणं झालं माझं की त्यांच्या खात्याच्या मार्फत काही शेतकऱ्यांना मदत देता येते का, हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बघितले आणि त्यावेळेस आम्ही ते मदत त्या ठिकाणी करणार आहोत. पण सगळ्या शेतकऱ्यांना मला तुमच्या मार्फत विनंती करायची आहे की जे पीक विमा तुम्ही भरलेला आहे त्या पीक विम्यासंदर्भातही तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन तुम्ही अर्ज तात्काळ करा, अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. आणि पीक विमासुद्धा आपल्याला प्रचंड मिळवून देण्याचं काम माझे सगळे शेतकरी अधिकारी, कृषी अधिकारी त्या ठिकाणी देण्याचं त्या ठिकाणी करतात. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, कांदा, ऊस या पिकांना पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय.
कित्येक शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये पाणी साचल्याने उभ्या पिकाला कोंब फुटले। या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी पूर्णतः कोलमडून पडलाय। शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने खरीपातील पिके जोमदार होती। आता सोयाबीन, मूग, उडीद ही पिके काढणीला आली आहेत। मात्र गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आले आहेत। परिणामी नदीकाठच्या शेतात पाणी घुसून शेतजमिनीला तळ्याचे स्वरूप आले। माझे अकोलात कांद्याचे नुकसान झालेले आहे। पहिले टाकलेले रोपं पावसामुळे 15 दिवस पाऊस लागल्यामुळे ठेवलेल्या कांद्याचं नुकसान झालेलं आहे जवळजवळ, आणि टाकलेल्या रोपाचं नुकसान झालेलं आहे। सगळे रोपं इकडून गेले पावसामुळे। सोयाबीनचीही पिकं वाया गेली, सोयाबीन उगवा लागलेलं आहे पावसामुळे। 15 दिवस पाऊस झाल्यामुळे कांद्याची 400 बॅगची नुकसान झालेली आहे आणि सोयाबीनची बी नुकसान झाली आणि बाजारातून आता नवीन बी विकत घ्यायचं कांद्याच्या मध्ये 3600 ते 4000 रुपये किलो कांद्याचा प्रतिदर सांगा लागलेत। शेतकऱ्यांना काहीतरी केंद्र शासनाने अनुदानाची मदत करावी ही शेतकऱ्याची नम्रतेची विनंती। काय सांगायचं, आता पाऊस एवढा भरपूर झालाय की सोयाबीन हाताला आलेलं पीक वाटूळ व्हावं लागलंय आणि आता सध्या परिस्थिती अशी झाली आहे की ही सध्या वापरून येऊ लागले। मग आता वापलेलं कसं करायचं, पाऊस सोयाबीन सगळं पीक सगळं नुकसान होऊ लागले, पाणी तर सगळ्या वावरात आहे आणि वाटोळ झालं। सरकारने तर काय मदत केली नाही। आता आम्ही जगावं का मरावं हेच आम्हाला काय कळना झालं। गेल्या वर्षीचा पंचनामा झाला, हे झाला, सर्व झालं, परंतु काय नुकसान भरपाई तर आलीच नाही। पर्यंत ह्या वर्षी पंचनामे करू लागलेत, ह्याचे तर काय आता हे सगळं वाऱ्यावरच आहे। ह्या सरकारने तर कमीत कमी आमच्याकडे पूर्णपणे लक्ष द्यावं। शेतकऱ्याकडे घरी बायका आहेत, लेकरं आहेत आणि त्यांचं कसं पोट भागायचं, आमचं कसं बघायचं। 4-5 एकर सोयाबीन आहे। आता एवढं नुकसान झाल्यावर करायचं का शेतकऱ्यांनी? कमीत कमी ह्याची तर विल्हेवाट सरकारने लावावी शेतकऱ्याची। मुंबईत रेल्वे अपघातात आपले हात गमावलेल्या मोनिकाच्या नव्या आयुष्याची सुरुवात होती। हात प्रत्यारोपणानंतर मोनिका पुढची वाटचाल करायला सज्ज झाली आहे। मुंबईतील 24 वर्षीय मोनिकाला हात प्रत्यारोपणानंतर आज ग्लोबल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। हातांचे यशस्वी प्रत्यारोपण झाल्यानंतर मोनिकाने आनंद व्यक्त केला। मला नवीन हात मिळतील असा माझा ठाम विश्वास होता। आता माझं स्वप्न पूर्ण झाल्याने मी खूप आनंदी आहे असं ती म्हणाली। हात गमावल्याने कोणाच्याही लग्नात मला हाताला मेहंदी लावता येत नव्हती, पण आता मी पुन्हा मेहंदी लावू शकेन। याशिवाय चित्र काढेन, आंघोळ करणे, स्वयंपाक करणे आणि केस बांधणे ही कामं मी स्वतः करू शकेन, याचा मला आनंद आहे। मला मिळालेल्या या नवीन आयुष्यासाठी माझे कुटुंबीय, अवयवदाता आणि डॉक्टरांचे मी आभार मानते असे रुग्ण मोनिका मोरे म्हणाली। But this hand surgery or hand transplant surgery is a very historic moment for us. This is the first time an external organ has been done by any private hospital in the country, and for the first time in Western India. With Monika's surgery going successful, I have great hope in the fact that many people or organ donation which happen would also now look at external organs which would be donated and give hope to a lot of amputee patients who are waiting for organs. Till now, this hope was not even existing because hand transplantation was not even seen in this part of the country as well as many private hospitals. Now that the private hospital has successfully done bilateral hand transplant, I am sure that we will have a lot of hand transplants happening in this country, and especially hope for the millions of people who are waiting for it. We wish Monica the very best as she starts a new life and look forward to see her dreams being fulfilled. And as we are also celebrating this moment, I will take this moment to also congratulate the entire clinical team led by Dr. Sarbai and the entire nursing team, entire staff of the hospital who have ensured that the last 4 weeks have been a tough time, but everybody has maintained their distance, especially during the COVID times, to ensure that this whole inpatient stay for Monica has been an uneventful stay, and she has had a lovely time in this hospital, and now happy she's getting discharged. All the best to you, Monica. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मागील 2 वर्षांपासून अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवतात। अशात कोरोना आणि पावसाळा यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे। त्यामुळे पालघरवासियांनी मदतीसाठी शासनाकडे याचना केली। डहाणू तलासरी तालुक्यात 23 ऑगस्ट रोजी दिवसभर अनेक गावांना सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे 9 भूकंपाचे धक्के बसले।
यामध्ये सकाळी 11:39 बसलेला धक्का 2.8 रिश्टर स्केल क्षमतेचा झाल्याची नोंद आहे. आमच्या भागामध्ये गेल्या 3 वर्षापासून सतत भूकंपाचे धक्के लागत आहेत आणि या ठिकाणी आताचा जो काळ आहे या काळामध्ये भरपूर पाऊस येतो आणि रात्री अपरात्री भूकंपाचे धक्के बसत आहेत. भर पावसामध्ये भूकंपाचे धक्के लागल्याने आपण कुठं जायचं, कसं राहायचं हे आमच्याकडे मोठी समस्या निर्माण झालेली आहे. तर मी प्रशासनाला एवढंच सांगू इच्छितो की आमच्याकडे टँकची सुविधा करून द्यावी किंवा ताडपत्र्या किंवा लहान तंबू उभारून द्यावेत. पाऊस आणि भूकंपापासून कसा आमचा बचाव होईल याच्याकडे जरा लक्ष दिले पाहिजे आणि प्रशासनाने एवढं केलं पाहिजे की जणू काही सगळं घराच्या बाहेर राहतील अशी एका ठिकाणी मोठी गेल्या 2 वर्षामध्ये टँकची सुविधा करून दिलेली तशी जरा करून दिली तर बरंच होईल. आणि आमच्या धुंदलवाडी गावामध्येच नाही तर इतर आमच्या गावाला लगतची गावं आहेत. हळदपाडा आहे, चिंचले आहे, सासवंद आहे, तलोटे आहे, ब्राह्मणवाडे आहे, नरेशवाडे आहे, अशा या ठिकाणी भूकंपाचे धक्के लागत आहेत. जवळजवळ आसपासची सगळी जनता ही भूकंपाच्या धक्क्यामुळे भयभीत झालेली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी शनिवारी पक्षाच्या केंद्रीय कारिणीची घोषणा केली. नव्या कार्यकारिणीत मला आजच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी दिली. या पुढच्या काळात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वतोपरी योगदान देऊ अशी प्रतिक्रिया माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी निवडीनंतर दिली. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये परळी मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे या नाराज झाल्या होत्या. त्यांना आता भाजपाने राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी दिली आहे. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्यात की माझ्या या निवडीमुळे माझ्या कार्यकर्त्यांना देखील आनंद झालाय. कार्यकर्त्यांच्या आनंदातच माझा आनंद असून येणाऱ्या काळात पक्षाने दिलेल्या जबाबदारीनुसार पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वतोपरी मी प्रयत्न करणार आहे. भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली. अभिनंदनाचा वर्षाव सर्व बाजूनी होत आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव म्हणून मला जबाबदारी देण्यात आली आहे. मीडियाचे फोन येत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. मला तुमच्या आनंदात आनंद आहे, कार्यकर्त्यांच्या आनंदात आनंद आहे आणि पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर दिली आहे, खास करून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि अमितभाई शहा यांनी विश्वास ठेवून आणि JPG नड्डा यांनी स्वतःच्या टीममध्ये मला जे स्थान दिलं आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि या पदाच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी योगदान सर्वतोपरी देऊ असं या निमित्ताने मी आज एक निश्चय करतो. कमला एकादशी निमित्त रंगबेरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे. 15 प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांमध्ये सावळा विठुराया आणि रुक्माई मातेचे रूप अधिकच खुलून दिसते. तसेच मनोहरी पोशाखात सावळ्या विठुरायाचे सौंदर्य आणखीनच नयनरम्य दिसत आहे. मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी म्हणून भाविकांसाठी मंदिरं बंद असल्याने या फुलांची आरास, याची देही याची डोळा पाहण्याचा योग सध्या तरी नाही. भाविकांना लागलेली विठुरायाच्या दर्शनाची ही आस. आज कमला एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात विविध रंगी फुलांची आरास करण्यात आली. तसेच विठ्ठल मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारात नेत्रदीपक आणि सुबक अशी सावळ्या विठुरायाची लक्षवेधी रांगोळी रेखाटली. आता वेळ झाली इथे थांबण्याची. पुढील बातमीपत्राकरता बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा.